नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव। कलियुगामध्ये गुरुचरित्राच्या लिखाणानुसारही परमेश्वराचे अवतार झाले, म्हणजे दत्ताचे जे अवतार झाले ते पूर्णावतार म्हणून दोघच जण गणल्या गेलेले आहेत। यावर काही वाद आहेत। लोक स्वामी समर्थांनाही पूर्णावतार समजतात, पण दत्त संप्रदायामध्ये खरं जर बघितलं तर खरे जर पूर्णावतार असतील तर पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती, त्यानंतर अवतार नाही। हे सगळ्या बाकी रचलेल्या कथा आहेत। मी कोणाच्या श्रद्धेला तडा जाईल असं बोलत नाहीये, पण जे सत्य आहे ते कधीही असत्य होऊ शकत नाही। बाकी सगळे अवतार अंशावतार आहेत। टेंबे स्वामी आहेत, स्वामी समर्थ आहेत, पंत महाराज बाळे कुंभरीकर आहेत। जे जे दत्तावतार म्हणून गणल्या गेले हे सर्व अंशावतार आहेत, पण पूर्णावतार दोनच। आता हे म्हणतात नृसिंह भान त्यांनी नाव सांगितलं, प्रगटीकरण कर्दळी वनामध्ये झालं, अगदी बरोबर आहे। तपश्चर्येला बसलेले असतील, त्या ठिकाणी झाड तोडायला कोणी गेला, ती तिथे कुऱ्हाड लागली, तिथे ते प्रगट झाले, हे निमित्त आहे। त्यांनी सांगितलं बाळा घाबरू नकोस, घाबरू नकोस, तू निमित्त ठरलायस। नाव सांगितलं नृसिंह भान। नृसिंह भान सांगितलं म्हणजे नृसिंह सरस्वती नव्हे, 300-350 वर्षानंतर ते प्रगट झालेत म्हणतात तिथे, पण हा अवतार होऊ शकत नाही। तो जो अवतार आहे तो अंशावतार आहे, असो आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही, कारण स्वामी समर्थांचा जन्म हा पंजाबामधील छैलीखेडे नावाच्या गावामध्ये झालेला आहे, असा स्पष्ट त्यांच्या पोथींमध्ये उल्लेख आहे। मग इकडे लेंछांचा काळ, अधर्म मागायची वेळ आली, संतांचा त्राता कोणी उरला नाही, ज्ञान देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये राहिलेलं नाही। अशा वेळेला अत्रिवरद दत्तात्रयांनी श्रीपाद श्री वल्लभांच्या स्वरूपामध्ये जो अवतार घेतला, याला काय कारण झालं असेल? कसा जन्म घेतला, कोणाच्या उदरी घेतला? तर आंध्र प्रदेशामध्ये गोदावरी जिल्ह्यामध्ये असणारं पिठापूर नावाचं गाव, या पिठापूर नावाच्या गावामध्ये आपळ राजा नावाचा गरीब ब्राह्मण होता। ब्राह्मण हा श्रीमंत नाही, फक्त तो आजच आहे, आजच्याच काळात दिसतो, भरपूर आहे। पण तुम्ही कुठलीही पोथी उघडा, एक ब्राह्मण होता, तो दरिद्री होता, सत्यनारायणाची पूजापासनं कुठलंही घ्या, त्याला दरिद्री स्वरूपातच दाखवलाय, पण ज्याच्याजवळ दरिद्रता आहे ना त्याच्याजवळ सरस्वती आहे, हे लक्षात घ्या। ज्याच्याजवळ ओतप्रोत लक्ष्मी आहे तिथे सरस्वतीचा वास नसतो, कारण लक्ष्मी ही त्याला वेगळ्या मार्गाने नेते, असे अनुभव आहेत। आता त्याला काही 1-2 अपवाद असतील, तो भाग निराळा नाही का, पण हा गरीब कार्य काय, साधं कार्य, धर्म कार्य करायचं, कोणाचे सत्यनारायण करायचे, कोणाच्या वास्तुशांत्या करायच्या, कोणाकडे यज्ञ याग हे सगळं त्यानं सांभाळायचं। वा, आता आवाज वाढला। यज्ञ याग करायचं, संतर्पण करायचं, पण एवढं सगळं करून सुद्धा जी काही मिळकत होईल ती जेमतेमच हो। त्या काळामध्ये ब्राह्मणांना काय मिळायचं ठरलेलं असे, म्हणून पोथ्यामध्ये 11.25 आलेली आहे दक्षिणा, 11.25।
आजही ती परंपरा चालवणारे काही लोक आहेत. तसा समाज सुज्ञ झालाय आता. पण त्या काळामध्ये 11 रुपयाच्या वर मिळत नव्हतं. 11 खूपच झाले हो. ₹1.25. सव्वा आणा. आणा म्हणजे काय आज कळत नाही. पाव म्हणजे काही कळत नाही. त्यावेळेला हे सगळे पाडे होते. इथे बसलेल्या भगिनी वर्ग आमचे बंधू वर्ग आहेत. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्व. आहे पाठ नवीन पोरांना? 5 पाव सव्व, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव अडीच. काहीच माहिती नाही. जे व्यवहारातले गणित आहेत ते गेले. X गुणिला Y बरोबर Z हे कुठून आलं कुणाला माहिती? काय त्याचा उपयोग? तांत्रिक दृष्टीनं असेल, पण व्यवहार दृष्ट्यानं सगळे गेले. पावकी होती, निमकी होती, सवाईकी होती. म्हणतोय कोण? शिक्षकांना कळत नाही. नाहीच तर काय. आता आलंय ते सगळं बुद्धी जिरवून टाकणारं कॅल्क्युलेटर. 5 अधिक 5 सुद्धा तो त्या ठिकाणी बोट फिरवतो. म्हणजे बोट नाचवण्याचं साम्राज्य आलंय. त्यावेळेला गरिबीचा काळ, काही नव्हतं. आणि याला स्त्री होती, गरीब होती हो, पण पतिव्रता होती. आपण राजा आपण राजा सुमती त्याची आपण राजा सुमती त्याची पत्नी बहुसज्ञानी पत्नी बहुसज्ञानी पत्नी बहुसज्ञानी जरी होता संसार गरिबीचा जरी होता संसार गरिबीचा जरी होता संसार गरिबीचा जरी होता संसार गरिबीचा संसार गरिबीचा जरी होता संसार गरिबीचा प्रेम दुःख निवारी साधो गीता राजा राम सुमती नावाची स्त्री. काय नाव आहेत त्यावेळेची? मती, सुमती, सरस्वती, गंगा. अहो काही काही नावानं देवाचं स्मरण व्हायचं, घरामध्ये पुण्य वाटायचं. आता जाऊ द्या, बोलायला बसलो विषय वाढत जातो. आपल्याजवळ वेळही कमी आहे. काय बोलायला बसलं की भान नसतं, म्हणून ते वारंवार बघावं लागतं. कारण काय होतं, श्रोता जरी ऐकणारा असला पण काही काही श्रोत्यांना लघु दीर्घ सगळं सांभाळावं लागतं. नुसतंच बसल्याने कसं जमायचं? तेवढ्या वेळात सगळे ऍडजस्ट करायचं. तो काही पूर्वीचा काळ, आमच्या पैठणकर बुवांचा गोपालकाला जो चालायचा 9 तास गोपालकाला, आणि त्यांनी आधीच ताकीद द्यायची, माझा गोपालकाला संपेपर्यंत एकाने उठायचं नाही. म्हणजे लघु दीर्घ जागेवरच कुंडली. पण त्याही वेळेला कट्टर लोक होते बरं का, चांगले होते, तब्येतही चांगल्या होत्या. आता कुठं सगळंच गेलं. काळच बदलला, काळ बदलला, बदललेली भाषा, रोज नवी येती वेशभूषा. पुष्कळ बोलण्यासारखे, जाऊ द्या. समज, गरीब होता, पण गरीब जरी होता ना, जे काही मिळल, किती मिळत असावं त्या काळात, पण जे काही मिळेल, जे संसाराला लावायचं, त्यातला थोडा ना थोडा भाग अन्नदान करण्यामध्ये घालायचा. दारामध्ये आलेल्या माध्यान्ह समयीच्या अतिथीला दानधर्म करावा म्हणून त्यानं व्रतच घेतलं होतं. व्रतच घेतलं होतं. आता दान धर्म म्हटल्यानंतर दान काय करावं? ऐन माध्यान्ह समय जो कोणी येतो ना, ते प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय असतात. म्हणून गाणगापुराला जी भिक्षा असते ती भिक्षा दुपारची आहे. भिक्षेचं अन्न खावं, माणसाची मती उत्तम होते, अहंकार गळून पडतो. याकरता भिक्षा लागलेली आहे. मागणे भिक्षा
प्रभू चरणी लागण्या लक्षा, परमेश्वराचं चिंतन व्हावं, त्याकडे लक्ष लागावं, अहंकार गळून जावा, म्हणून भिक्षा आणि नमस्कार तोही वाकून केलेला. आजकाल लोक काय करतात, नमस्कार माहितीये का तुम्हाला, एक तर वरतीच हात, नाही तर सरळ टोंगळ्याला हात लावतात. म्हणजे त्यांचं सांगण्याचं कार्य काय, तुमची त्याच्यातच आहे अक्कल. पुंडलिक वर घुटण्यात म्हणतात त्याला. काय मजा आहे तुम्हाला सांग. पण पत्नी सुद्धा पावलोपावली चालणारी होती. नवऱ्याला कमी जरी मिळालं तरी त्यामध्ये बरोबर यदृच्छाला भेजो परम सहजानंद भरिते. काय वर्णन आहे. जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहावं. त्या आपळ राजानं सगळं कार्य करावं. आलेल्या अतिथीला दुपारी माध्यान्ह समयी दान द्यावं, अन्न द्यावं, वाट बघत बसावी. आपणही दान देतो. अन्नदान म्हणजे काय, बेत असताना आपल्यातलं ताटातलं त्याला तिथं आलं पाहिजे, त्याला दान म्हणतात. प्रकृती सर्वसाधारण काय आहे, जे आपण रोज गिळतो खातो त्याला प्रकृती म्हणतात. आपल्यातलं दुसऱ्याला देणं, त्याची भूक भागवणं ही संस्कृती आहे. आणि दुसऱ्या आपलंही खाणं, दुसऱ्याचंही ओरबडणं, नुसतंच त्याचं खाणंच नव्हे, मग ते गावातलं खाणं, जिल्ह्याचं खाणं, राज्याचं खाणं, देशाचं खाणं, काय काय लोक खातात तुम्हाला सांगतो. त्या खाण्याला सीमा नाही महाराज. कोणी डांबर खातं, कोणी पैसा खातं, कोणी चारा खातं. किती खाण्याचे प्रकार आहेत महाराज. पण आमचे आपळ राजा दान करायचा ही ती विकृती आहे, लक्षात ठेवा. हे बाकीचं जे खाणं ही विकृती आहे. आपलंही खायचं आणि दुसऱ्याचंही ओरबाडायचं ही विकृती झाली. आपल्यातलं थोडं थोडं का होईना, पण तेच जे आम्ही खातोय ते दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. नाही तर तुम्हाला विकृतीबद्दल आता पुन्हा मुंबईकडे मोठमोठ्याल्या चाळी आहेत. खालचा मजला वरचा मजला किती लोक राहतात आणि खालून ते भिकारी फिरत असतात, भीक मागणारे, भिक्षा मागणारे. आणि ते जात असताना त्यांच्याजवळ पदव्या भरपूर. ए कर्णाची आई, ए पांडवाची आई, ए धर्माची आई, कोणीतरी मला अन्नदान करा, काहीतरी भाकर तुकडा द्या, एखादं सांबार वगैरे वाढा. तो आपला ते जर्मनचं टोप घेऊन रस्त्यानं फिरत असतो. एखादी मग वरतून आवाज, ए इकडे ये, थांब तुला सांबार वाढते. ज्याला असं वाटतं आता ती वरतून येईल आणि माझ्या टोपामध्ये ते सांबार घालेल. पण ती काही वेळानं तिथूनच वरती गॅलरीत येते. इथं उभा राहा, तो टोप पुढे कर तुझा, मी बरोबर सांबार घालते तुझ्या पातेल्यात. ती दुसऱ्या मजल्यावरून बरोबर ते सांबार त्याच्या पातेल्यामध्ये घालते. ते पडतंही हो. ते 2 दिवसाचं विटलेलं असतं, तार धरलेली असते, ते अगदी चिकट झालेलं याच्याच पातेल्यामध्ये. तिचा झाला धर्म, याचा झाला मोक्ष. काहीकडे विचार करा. अशी लोक आहेत बरं. अन्नदान करायचं एखाद्या ठिकाणी जर महाप्रसाद म्हटल्यानंतर धोकं पडलेली गहू सुद्धा नेऊन टाकणारी लोक आहेत. सोंडे लागलेली पण निवडून 4 लोकांच्या मुखे गेलं पाहिजे. किती लोकांना वाटतं. लोक जेवायला बोलावतात, कोणाला बोलावतात? ज्याला खरी गरज आहे त्याला बोलावतात का? बोलावतात का? जेवावयाला धनिका समाने आमंत्रिती सर्वही आदराने, परंतु खायास जयान्न काही तयास आमंत्रण येत नाही. घरी आंब्याचा रस केलाय, रस्त्याने एखाद्या गरीब चाललाय, मनात असं कधी विचार आला का आपण किती हापूस आंब्याचा रस खातोय, या बिचाराला नसेल मिळाला. काका येता का आमच्या घरी? तो म्हणतो कशाला? अहो माझ्या मनात आलं तुम्हाला आज पोटभर रस खाऊ घालावा. असं होतं का कधी? समजा अशा एखाद्या गरीबाला बोलावल्याबरोबर त्याला काय वाटेल, वाह काय भाग्यवान बाई आहे,
आज मला आंब्याचा रस 2-3 वाट्या त्यानं खाल्ल्यानंतर तो तृप्ततेनं ढेकर देतो, तिच्याकडे आनंदानं बघतो, तोच आशीर्वाद आहे. एखाद्या ब्राह्मणाला शिधा सामुग्री द्यायची म्हटल्या तर अमावस्येला म्हणा, पौर्णिमेला म्हणा, किती द्यायची? वाटीभर. आमच्याकडला मारवाडी समाज संक्रांतीच्या दिवशी खिचडी करता बोलावतो ब्राह्मणांना. मलाही बोलावणं पाठवलं. पूर्वीचं वेगळं होतं. पूर्वीच्या काळामध्ये चांगले पायली भर देत होते, घरामध्ये सगळ्यांची पोटं भरत होती. आता वाटीभर खिचडी, त्याच्यामध्ये एक लाडू, त्या लाडवाच्या आतमध्ये एखादा रुपया. त्याला म्हटलं हे आतमध्ये का घातलं? त्याला गुप्तदान म्हणतो. आणि ब्राह्मण मेला म्हणजे त्यानं घरी जाऊन खाल्लं आणि तो गेला म्हणजे. अहो, असे काही काही पद्धती. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जे जेवायला येतात ना, आमच्या नागपुरात घडलेली कथा आहे. आता मेले नाव सांगायला हरकत नाही. त्या पाद्याच्या घरी 2 ब्राह्मण बोलावले आणि त्यांना म्हणे घरी आंघोळ घालायची. घरच्या लोकांनी आंघोळ घालायची, त्यांना धोतर द्यायचं, त्यांनी ते नेसायचं, मग पाटावर बसायचं. थंडीचे दिवस. त्या ब्राह्मणाला काही ती आंघोळ सोसवली नाही. खाऊन घेतलं. घरी जाऊन जे झोपले ते उठलेच नाही, वरतीच गेले. आणि त्या दिवसापासून ब्राह्मणाची आंघोळ बंद झाली. तुम्ही आंघोळ करू नये, आम्ही फक्त पाणी शिंपडतो. पुंडली. असा काळ होता, लक्षात ठेवा. इकडे काय झालं? यानं वाट पाहत उभी राहावी. आणि अशा याला तुम्हाला सांगतो, भर दुपारची वेळ आहे, गरिबीचा काळ आहे. तेवढ्यामध्ये दारामध्ये भगवान दत्तात्रयांनी एका योग्याचं रूप घेतलं, भिक्षुकाचं, आणि दारामध्ये येऊन उभे राहिले. केव्हा आलेत? पण अमावस्येचा दिवस आहे. त्या घरी, या अपळराजाच्या घरी श्राद्ध तिथी आहे. आता माध्यान्हामध्ये श्राद्धाच्या ब्राह्मणाची वाट पाहत उभा आहे. सुमतीनं स्वयंपाक केला. गरिबी जरूर होती, पण श्राद्धाचं विशेषण नाही त्या दिवशीचं. वरण, भात, भाजी, पोळी, कढी, खीर, भजे, बोंड, कानोले. कानोले म्हणजे काय हो? वाफेवर केलेले असतात. बरीच कमी लोक करतात, ती नेमकी त्याच दिवशी असतात. सगळा स्वयंपाक केलेला अपळराजा आता माध्यान्ह समय ब्राह्मणांची वाट बघतो आहे. तेवढ्यामध्ये एकेकाली घरी पितृतिथी आली हो. एकेकाली द्विजाते क्षण आमंत्रणे केली. द्विजाते क्षण आमंत्रणे केली. उत्तमोत्तमसा पाक सिद्ध केला. उत्तमोत्तमसा पाक सिद्ध केला. सुमती पाही तो द्वारी भिक्षु केला. सुमती पाही तो द्वारी भिक्षु केला. श्राद्ध तिथी आली, अमावस्येचा दिवस. दारामध्ये उभ्या आहेत. अपळराजा ब्राह्मणांची वाट बघतोय. इकडे स्वयंपाक चाललेला आहे. तेवढ्यामध्ये भिक्षुकाच्या रूपामध्ये दारामध्ये आवाज आला, माई भिक्षा. आता नित्यनेम होता, आलेल्या दारामधल्या भिक्षेकऱ्याला भिक्षा घालायची हा नित्यनेम होता. आवाज दिल्याबरोबर ही दचकली. अरे कोण आहे? तिने त्या स्वयंपाक घरामधून वाकून बघितलं. तो तेजपुंज. आजपर्यंत अतिथी आले, पण अशा पद्धतीचे आले नाही. पण नेमका आज हा अतिथी आला. आज घरी श्राद्ध आहे, ब्राह्मणांचं जेवण व्हायचंय, श्राद्धच व्हायचंय. बरं, श्राद्धाचे ब्राह्मण जेवल्याशिवाय दुसऱ्याला ते अन्न वाढता येत नाही, खाता येत नाही. श्राद्ध घात होतो. आता काय करायचं? पण आलेला दारातला अतिथी तिनं वाकून बघितलं, पुढे आली, नमस्कार केला. माई भिक्षा.
भिक्षा म्हटल्याबरोबर विचार करायला लागली, काय करावं, कसं द्यावं अन्न. श्राद्ध घात होणार नाही, तो दोष लागणार नाही. काय म्हणतील ब्राह्मण, येतील का तशीच निघून जातील. पुन्हा विचार केला, आज जर हा आलेला आहे आणि हा जर असा निघून गेला, पुन्हा ही वेळ येईल का. आपण उद्या राहू का. उद्या जर बोलावलं तर उद्या आपण तरी राहू का. कारण अनित्यानि शरीराणि वैभवन्नैव शाश्वतम नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. अहो म्हटलं आपण तरी राहू का. अनित्य आहे शरीर, काय करावं. ही वेळ पुन्हा येणार नाही. अवसर बार बार नाही आवे. तिनं विचार केला, आत गेली. नाही म्हटलं, आज भिक्षा घालायचीच, होईल श्राद्धानंतर, आपण देव समजूनच घालायची. तिनं केळीच्या पानावर सगळं वाढलं बघा आणि घेऊन आली, बाहेर घेऊन आली आणि भगवान दत्तात्रयांना ती भिक्षा घातली. ती भिक्षा घातल्याबरोबर माई आनंद वाटला. माग, काय हवंय तुला, माग म्हटल्या बरोबर घाबरली. थरथर 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 कापायला लागली. याचं कारण, आजपर्यंत एवढे लोक येऊन गेले पण द्याच म्हटलं, माग म्हणून कोणीच नाही म्हटलं. कोण हे, कोण आहेत. तुमच्या आमच्या घरी जरी भिक्षेकरी येतात, त्याला काय घेणं देणं. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात का, घरी भांडणं झाली की मुलाशी पटत नाही की सून खाऊ घालू नको म्हणते, काही त्याला काय घेणं देणं. त्याला पाहिजे फक्त अन्न वाढ. अगं माग, तुला काय हो. माग म्हटल्याबरोबर थरथर 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 कापायला लागली, डोळे फिरायला लागले, घाबरलेली आहे. घाबरल्याबरोबर शब्द अडखळलेत तिचे. आतमध्ये आपळ राजानं ऐकलं, काय आहे, कोण आहे. त्यानं वाकून बघितल्याबरोबर आपली स्त्री त्या ठिकाणी सुमती थरथर थरथर कापते म्हणून धावत आले. काय झालं महाराज, आमच्या मंडळीकडनं काही चुकलं का. चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा हो. काय चुकलं, अजिबात चुकलेलं नाही. अहो उलट तर मी खुश हो, खुश. मी म्हटलंय माग काहीतरी वरमृही. आपण राजानं सुद्धा नमस्कार केला. बघितलो त्या ब्राह्मणाकडे आणि तिला म्हणते, सुमती अगं राहू दे श्राद्ध, तू देव समजून यांना भिक्षा घालतेस ना, मग वाढ ना. आणि वाढल्यानंतर ते जे म्हणतायत, तुला संधी आली आहे, माग. माग म्हटल्याबरोबर ही जी थरथरत होती, काय मागावं. अहो विचार बुद्धी पाहिजे. माग म्हटल्यानंतर लोक भलतच मागतात. हे चिदान देगा देवा आणि 10 लाख रुपये महिन्याचा पगार व्हावा, याच्याशिवाय काय लोकांना कळत. तिनं काय मागितलं तुम्हाला सांगतो. गेले पुत्र बहु मम, गेले पुत्र बहु मम असती ते अंध पंगू काय करू. तिला 2 मुलं होते, पण एक आंधळा होता आणि एक पंगू होता. गेले पुत्र बहु मम असती ते अंध पंगू काय करू. यास्तव हो सुत माझा अतिथीवरा तुची होय मम तारू. मला तारा. माझ्या घरामध्ये हे 2 जण आहेत मुलं, पण ते अंध आहेत, पंगू आहेत, ते वंश चालवू शकत नाहीत पुढे. हे सगळं संतर्पण, हे सगळं घरातलं कार्य कोण करायचं. आता तुम्ही जे म्हटलं ना, आल्यावर माऊली म्हटलं ना, ते शब्द खरे करा. ते एवढं म्हटल्याबरोबर तुम्हाला सांगतो, भगवान दत्तात्रय होते. तथास्तु. पण म्हटलं धर्म कार्य करायचं म्हणून म्हणतेस तर मलाच तुझा पुत्र होऊन यावा लागेल, असं म्हटलं, निघून गेले. त्यानंतर इकडे श्राद्ध. तुम्ही म्हणाल का हो श्राद्ध घात झाला नाही का. एका योग्याला भिक्षा घातली. अहो पण आपल्या घरी आपण श्राद्धाला बसल्यानंतर पहिला नैवेद्य कोणाला देतो. पहिले देवाचं पान आहे, मग पितराचं पान आहे. पहिले देवाला वाढतो, मग पितराला वाढतो, आहे ना. शेषम देवाय दातव्यम पितृभ्यस तदनंतरम. आणि प्रार्थना म्हणतो, अपेक्षितम याचितव्यम त्याज्यं चैव अनुपेक्षितम.
उपविश्यम सुखे नैव भोक्तव्यम स्वस्थ मानसे विद्यते शाकपाकानां रुच्यते तेन भुंजते अरुच्यते परित्याज्यम संकोचम नैव कारयेत यत् पदार्थेषु यद्ग्राह्यम न रोच्यते तत्याज्यम सुखे नैव जुषध्वम. लोक म्हणतात बुवा ही श्राद्धात म्हणायची असते प्रार्थना, भलत्याच ठिकाणी म्हणता. आता मला सांगा याच्या श्राद्धाचा काय संबंध? अपेक्षितम याचितव्यम. आता मी जेवायला गेलो किंवा तुम्ही माझ्या घरी आलात, अपेक्षितम याचितव्यम त्याज्यं चैवानुपेक्षितम. उपविश्यम सुखे नैव सुखानं माझ्या घरी बसा. भोक्तव्यम स्वस्थ मानसे स्वस्थ मनानं होऊ द्या. विद्यते शाकपाकानां माझ्या घरी खूप स्वयंपाक केलाय पण रुच्यते तेन भुंजते अरुच्यते परित्याज्यम संकोचम नैव कार्येत. किती सोपं संस्कृत आहे सांगा. यत् पदार्थेषु यद्ग्राह्यम न रोच्यते तत्याज्यम सुखे नैव जुषध्वम. सुखानं जेवायला बसा आहे ना, पण लोक श्राद्धातली आहे म्हणून घरी म्हणायची नाही. शेवटी माझे दिवस जायला लागलेत. सुमतीला गर्भधारणा झाली आणि काय ते ब्रह्म तेज डोलायला लागलं. एकांतात बसायला लागली, एकांत आवडायला लागला. एकांत आवडे काही भोग एकांत आवडे रुचतीन काही भोग सर्वदा विराजे राहिती निसंग सर्वदा विराजे राहिती निसंग. पती लागी म्हणे हो चाले सतन त्यजूनी पती लागी म्हणे हो चाले सतन त्यजूनी. तप आचरुणी जन न्यावे हे उद्धरोनी तप आचरुणी जन न्यावे हे उद्धरोनी. काय विचार करता? ते ब्रह्मज्ञान ते गर्भतेज बोलायला लागलं. कुठेतरी चला अरण्यात जाऊ, तपश्चर्या करू, दीनजनांची सेवा करू, योग्यांना ज्ञान देऊ. जगामध्ये जे चाललंय ते सगळं बदलवून टाकू. योग्याला योगी, त्याला त्याची ज्ञानाची दीक्षा देऊया. आपलं गर्भतेज बोलत होतं. पाहता पाहता 9 मास पूर्ण झाले. दत्त विप्र स्त्रीचा भावो पावनी स्वयं सुत बेवो झाला श्रीपादराव गृहभाव स्वीकारिला. आले महाराज जन्माला. हा प्रथम अवतार आहे दत्तात्रयाचा. औदुंबरच्या कवी सुधांशूने सुंदर वर्णन केलं. प्रथम अवतार दत्तगुरुचा प्रथम अवतार दत्तगुरुचा प्रथम अवतार दत्तगुरुचा असे श्रीपाद वल्लभाचा प्रथम अवतार दत्तगुरुचा प्रथम अवतार. प्रथम अवतार आपण राजा सुमती पती आपण राजा सुमती पती स्वये आपण राजा सुमती पती पिठापुरी ती राहती सुगुणी साधी सात्विक अंतःकरणी साधी सात्विक अंतःकरणी उदयीला भाग्य क्षणजाचा प्रथम अवतार दत्तगुरुचा प्रथम अवतार प्रथम अवतार प्रथम अवतार. पहिला अवतार आला भगवान दत्तात्रय. हळूहळू कार्य दिसायला लागलं. दुडू 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 चालायला लागले, मोठे झाले. 7व्या वर्षी मौंज केली बघा. घरातला तो थाट ब्रह्मज्ञान डोलायला लागलं. प्रत्यक्ष दत्तात्रयाचा अवतार. 7व्या वर्षी मौंज केली
आणि मुखाद्वारे वेदमंत्र निघायला लागले. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. हळूहळू दिवस दिवस जायला लागले. 12 वर्षाची मूर्ती झाली आणि ही म्हणते, नाथ सन्मुख बघावं असं वाटतंय. आता याचं लग्न करावं म्हणून बोलावलं श्रीपादांना. श्रीपादा, तुझं लग्न करावं, गृहस्थाश्रम तू स्वीकारावास असं वाटतंय. आई, आमचं लग्न झालंय. झालं? अरे तू आमच्या समोर जन्माला आला आणि लग्न कसं झालं? आधीच आम्ही केलंय विरक्ती नावाच्या स्त्रीशी. आम्ही आजन्म ब्रह्मचारी आहोत. आम्ही जगाच्या कल्याणाकरता आलेलो आहोत. संतांच्या उद्धाराकरता आलेलो आहे. समाजाला ज्ञान देण्याकरता आलोय. आम्ही या गृहस्थाश्रमामध्ये अडकत नाही. महाराज, बाळा, अरे आम्ही दत्तगुरूंकडून तुला जे मागून घेतलं, हे अंध आणि पंगू हे पोरं दोघं जण हे धर्म कार्य करू शकणार नाहीत. एक तरी मुलगा चांगला हवा म्हणून तुला आम्ही मागून घेतलो. तुझ्याकडनं आम्ही खूप स्वप्न बघितलीत रे. आई, त्या भानगडीत तू पडूच नकोस. अरे पण म्हटलं निदान लग्न तरी कर. नाही नाही नाही, आम्ही तीर्थयात्रेला जाणार. आम्ही उद्धार करणार जनांचा. याकरताच आमचं कार्य आहे. आमचं लग्न नाही. शेवटी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि तिला ते दिव्य दर्शन दाखवले. मी कोण आहे आणि सांगितलं. मग म्हटलं आमचा हा प्रपंच कसा व्हायचा? काही काळजी करू नकोस म्हणून त्या दोन्ही भावांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्मज्ञान डोलायला लागलं. एक पंगू होता तो परिपूर्ण झाला. डोळ्यांना दिसत नव्हतं, त्याला दिसायला लागलं. आणि ज्ञानी पोरं झालेत. ज्ञानी मुलं झाले आणि सांगितलं, आई, आम्ही संसारात रममाण होण्याकरता नाही, म्हणून जे निघाले यात्रेला, ती यात्रा करत करत बद्रिकाश्रमात तिकडे तिकडे जात निघालेत. बघा, सगळ्या भक्तांना दर्शन दिलं, ज्ञान दिलं आणि फिरत 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 कुरवपुरामध्ये आले. कुरवपुरामध्ये अनेको भक्तांचा उद्धार केला. त्या ठिकाणी अंबिका नावाची स्त्री, मतिमंद मुलगा म्हणून त्या ठिकाणी आता मोठ्या कंटाळून जीव देण्याकरता कृष्णा नदीला आलेली. आल्याबरोबर समोर श्रीपाद श्री वल्लभ झाडाच्या खाली बसलेले होते. आता आत्मसमर्पण करायचं, जीव द्यायचा, पण त्याआधी सत्पुरुषाचं दर्शन घ्यायचं म्हणून तिथे येऊन नमस्काराला आली. जसा नमस्कार केला त्यांनी, पुत्रवती भव. महाराज, मी कंटाळून आली आहे. आता पुत्रवती या वयामध्ये मी आशीर्वाद दिलाय. तू आता एक काम कर, शनी प्रदोषाचं व्रत कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला मग तुम्हीच माझे लेकरू आहा ना, तुम्ही माझे लेकरू आहो. तिला वर दिला आणि शनी प्रदोषाचं व्रत करायला लावलं. महाराज, कुरवपुरात राहता 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 अनेको काळ चाललेला आहे आणि 1350च्या काळामध्ये महाराज कृष्णा नदीमध्ये त्यांनी आपला देह ठेवला. गुप्त झालेत. इथून पुढची मीमांसा कशी आहे बघा. ती जी अंबिका होती ती त्या ठिकाणी पंचत्वाला पावली आणि तिचं करंज नगरामध्ये अंबा भवानी म्हणून जन्माला आली. अवताराची मीमांसा बघा, म्हणून पूर्णावतार म्हटल्या गेलेले आहेत हे दोन्ही. अंबा भवानी म्हणून जन्माला आली. लहानपणापासूनच तिचं वागणं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशाप्रमाणे वागणं होतं. हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली. शिवमंदिरामध्ये जायची, देवाची पूजा करायची, दगडं मांडायची, त्यावर पूजा चाललेली आहे. जशी जशी समज यायला लागली तसं शनी प्रदोषाचं व्रत पुन्हा सुरू झालं. आता जशी लग्नाला योग्य झाली तो त्याच गावामधल्या शिवव्रती माधव नावाच्या मुलाशीचा विवाह झाला
आणि विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान कसं डोलायला लागलं ते बघा. विवाह झाला, संसार सुरू झाला आणि ईशा उदरामध्ये जे जन्माला आले ते नृसिंह सरस्वती आले. पण बाळ जन्माला आल्याबरोबर एकदम वेगळं दिसायला लागलं. मुखाद्वारे ओंकाराचा नाद, सारखा ओंकार चाललेला आहे. प्रत्यक्ष दत्तमूर्तीच होती ती. नरहरी असं नामाविधान केलं, जातक कर्म झालं. नामकर्माच्या वेळेला नरहरी असं नाम ठेवल्या गेलं. पण बाळ मुक आहे, ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. घाबरलेत, काय करावं. कथा आपल्याला नवीन नाही, जे सगळी मंडळी गुरुचरित्र वाचणारीच आहे. गुरुचरित्रात हे सगळं वर्णन आलेलं आहे. पण कीर्तन रूपानं बोलायचं आणि ह्या दोघांमधला फरक सांगायचा म्हणून चरित्र. ओंकाराचा नाद चाललेला आहे. हळूहळू बाळ मोठं झालं. सगळे म्हणायला लागले मुक जन्माला आलं, आता कसं होणार. आई वडील रडतायत. बाळानं सांगितलं तो जानवं दाखवतोय, माझं मौजी बंधन करा, मग मी बोलायला लागेल. विप्रवर्य बोलावलेत. विप्रांनी सांगितलं हा तर ब्रह्मज्ञानी आहे, पण हा बोलत का नाही. शेवटी मौंज. अरे पण मुक्या मुलाची मौंज, मग वेदारंभ कसा होणार, याला गायत्री मंत्र कसा देणार. बाळ हसताय. ते घरात धावत गेलं आणि त्यानं तिथल्या पळ्या वगैरे ज्या होत्या लोखंडाच्या त्याला हात लावल्यावर ते 52 कशी सुवर्ण झालं. आणि मग अधिकार कळला, अरे ही मूर्ती वेगळीच आहे. नमस्कार केला. ज्या वेळेला मौंजी बंधन केलं ना, आई ज्या वेळेला भिक्षावळ द्यायला आली आणि वेदारंभाच्या वेळेला भिक्षावळ झाली. वेदारंभाच्या वेळेला पहिल्यांदा बाळानं उच्चार केला. ऋग्वेद बोलायला लागला, यजुर्वेद बोलायला लागला, मंत्र म्हणायला लागला. सगळे अवाक झाले. गावामधले सगळे मंडळी आश्चर्यचकित झाले. बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं. गावातले जे स्वतःला शास्त्री म्हणून घेते ते सुद्धा त्या ठिकाणी आले. बाळाचं ते सगळं आश्चर्यकारक बघितलं वागडं. तेही वेद मंत्र शिकायला लागले. पाहता पाहता बाळ मोठं झालं. त्यानंही सांगितलं आम्ही इथे राहणार नाही. तिथेही तसंच झालं. तुला पुत्र होतील, मुलगी होईल, रत्नाबाई नावाची मुलगी होईल, ती माझी बहीण असेल. सगळे वर दिले. महाराज निघालेत आणि काशीला येऊन बाळकृष्ण सरस्वतीकडनं दंड धारण केला. कार्याला लागलेत. जगाच्या उद्धाराकरता बाहेर पडलेले. प्रथम आले औदुंबरला. औदुंबरला एक चातुर्मास केला. औदुंबर वरनं चातुर्मास झाल्यानंतर नृसिंहवाडीला आलेत. नरसिंह आणि नृसिंहामध्ये फरक आहे. लोक नरसिंहच म्हणतात नृसिंहाला. नृसिंह म्हणजे स्वामी आहेत, नरसिंह म्हणजे व्याघ्र. नरसिंह असं. नरसिंहाच्या वाडीला आले. 12 वर्ष तिथे राहिले म्हणून दत्ताची राजधानी म्हटल्या गेली. अनेकांचा उद्धार केला. त्या ठिकाणी ते घेवड्याच्या शेंगाचा वेल तो उपडला. बाजूला आहे सगळं तिथे स्थान. मी विस्तारित कथा सांगत नाही, ते सगळे गुरुचरित्र वाचणारीच मंडळी आहे. डोळ्यासमोर चित्र उभं करून देतो फक्त. त्या ठिकाणी तो घेवड्याच्या शेंगाचा, ज्याला श्रावण घेवडा म्हणतात, त्या भाजीचं महत्व सांगितलं गेलं. पण मला अजून कळलं नाही, मला अजून कळलेलं नाही. शेंगाचा वेल उपडून फेकला आणि तिथे कुंभ दाखवला. मग महाराजांना भिक्षा कोणती घातली. पण ती भाजी प्रसिद्ध झाली. जाऊ दे, आमचा भोळा भाव आहे. बाबा भावेन देवम, देवाला भावच हवाय. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू. कशा कशानं कोणाला वश करून घ्यायचं या श्लोकामध्ये आलेलो. तसं भावेन देवम, भोळा भाव आहे आमचा. हा चला घेवड्याच्या शेंगाची भाजी. तो कुंभ त्या ठिकाणी दाखवला. अनेक लीला केल्यात आणि महाराज गाणगापुराला आले. कर्णोपकर्णी वार्ता जिकडे तिकडे पसरायला लागली. ज्यांना पिशाच्य संबंध त्याचा त्रास होत होता, महाराजांनी ते काढावेत. ज्ञान द्यावं. कोणाला रोगराई झाली असेल ती नष्ट करावी. अशी कर्णोपकर्णी वार्ता जिकडे तिकडे फिरायला आली. अशी वार्ता जिकडे तिकडे त्रिखंडात पसरायला लागल्याबरोबर ती माहूर देशी, आपलं हे जे माहूर आहे,
या ठिकाणी एका भक्ताच्या कानावर आली, माहुर देशी होता प्रसुखे गोपीनाथ नामतया, पुत्र नवाचती म्हणून स्त्री सह आराधितो अत्रितनया. या गोपीनाथ सावकार, आता सावकार म्हटल्यानंतर त्याच्या जवळ काय कमी आहे तुम्हाला सांगतो, भरपूर जमीन जुमला, शेतीवाडी, नौकर चाकर, सोयरे धायरे विपुल प्रमाणात, काही कमी नव्हतं. संसाराला स्त्री सुद्धा उत्तम होती. अहो 7 पिढ्या नोकरी जरी केली नाही तरी आयतं बसून खाईल इतका पैसा होता, हे तुम्हाला सांगतो. पण सगळं असतं, पण देव कुठेतरी उणीव ठेवतो. कोणालाच इथे सगळेजण तुम्ही अगदी माझ्यासारखे, माझ्या सकट तुम्ही आम्ही जे आहोत, कुठे ना कुठे कमी आहे ना. परिपूर्ण कुणालाच दिलेलं नाही देवानं. परिपूर्ण दिलं नाही तरी अहंकार आहेच, आहे ना. म्हणून एका पदात म्हटलंय ना, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. काय वर्णन केलेलं आहे. कोणाला डोळे दिले तर कोणाला आंधळं ठेवलं, कोणाला सुंदर नाक दिलं तर कानच दिले नाहीत. शरीर सुंदर दिसतंय पण ऐकायला येत नाही. हात दिलेत पण उचलून खाण्याची क्षमता नाही. पैसा भरपूर दिले पण वापरता येत नाही. कुठं ना कुठं उणीव ठेवलीच आहे. इकडे गर्भ श्रीमान होता सावकार, काही कमी नव्हतं, पण आडवा आला. हे सर्व परित्यासी अपत्य नाही, मूलबाळ नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, संसाराच्या वेलीवर जर फूल जर उमललं नाही ना, तो संसारच कामाचा नाही, तो नाही कामाचा. ज्या घरामध्ये ताक घुसळल्याचा आवाज येत नाही, यत्र नास्ति दधी मंथन घोषो, यत्र नो लघु लघुनी शिशूनी, यत्र नास्ति गुरु गौरव पूजा, तानी किंमत वनानी गृहाणी. ज्या घरामध्ये ताक घुसळल्याचा आवाज येत नाही, ताक म्हणजे पूर्वीचा काळ, एकत्र कुटुंब पद्धतीमधला हा श्लोक आहे. ज्या घरामध्ये सगळेच आहेत, 4-4 काका आहेत, म्हणजे बाप धरून 5 झाले, आत्या आहेत भरपूर, भरलं कुटुंब आहे. लोक सांगायचे मी 11 लेकराचा बाप आहे, मोठ्या दिमाखानं सांगायचे. आता एकच पूत, एकच मुलगा, केवढं जपतो आपण त्याला. पण त्यावेळेचा भरलेला जो संसार असायचा, त्यामध्ये आता मला सांगा, दह्याचं विरजन लावायचं म्हणजे किती बुडबुडली. आता बुटला बुटलीचा संसार, त्यामध्ये विरजन किती लावायचं, लहानशा बुडलीत. हिनं त्याच्याकडे पाहायचं, त्यानं हिच्याकडे पाहायचं, खायचं एक एक चमचा. पण त्यावेळेला रांजणात लागायचे. त्या दारामध्ये असा मोठा खांब असायचा, रांजण ठेवलेला असायचं. त्या खांबाला धरून दोरीचे पिळ आहेत, मध्ये रवी आहे, रवीला पिळी दिलेला आहे, त्याला घुगरं बांधलेले आहेत. आणि ते विरजन ते घुसळत असताना घुऊ घुऊ आवाज यायचा. ते छुम 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 त्या ठिकाणी घुगरं वाजायची. काय नाद होता, ते एक सुख वेगळंच होतं. यत्र नास्ति दधिमंथन घोषो, यत्र नो लघु लघुनी शिशुनी. ज्या घरात लहान लेकरं नाहीत त्याला घर म्हणावं. अहो, आदल्या दिवशी ज्या माऊलीनं रांगोळी काढली, ती रांगोळी दुर्दैवानं तिला दुसऱ्या दिवशी आपल्याच हातानं पुसावी लागते, यासारखं दुर्दैव आहे. पण बाळ धावत जाऊन त्यावर लघवी करते, सू करते किंवा मिटवून टाकते, यासारखं भाग्य गोपालकृष्ण आहे तो. यत्र नो लघु लघुनी शिशुनी, यत्र नास्ति गुरु गौरव पूजा. ज्या घरामध्ये अतिथी अभ्यगताचं स्वागत होत नाही, तानि किंबत वनानि गृहाणी. ते घर म्हणजे
वनच आहे. याला वाईट वाटावं आणि पुढे यानं नमस केला. नृसिंह सरस्वतींची कर्णोपकरणी वार्ता ऐकली आणि यानं नमस केला. भगवान दत्तात्रया, माझ्या जर घरी मुलगा जर चांगला जन्माला आला, तुझं नाव ठेवीन आणि गाणगापुराला दर्शनाला त्याला घेऊन येईल. नमस केला. एक पुत्र झाला पुढे त्याशी, एक पुत्र झाला पुढे त्याशी, दत्त नाम ठेविले कौतुकेशी, दत्त नाम ठेविले कौतुकेशी. या लागी होताची 5 वर्षे, पितृमाता व्रतबंध करीती हर्षे, पितृमाता व्रतबंध करीती हर्षे. एक पुत्र झाला पुढे त्याशी. कर्म धर्म संयोगानं मुलगा झाला, सुदृढ मुलगा झाला, आनंद झाला. पण लोक काय करतात माहितीये का? देवाला नमस करतात, एखाद्याला शब्द देतात, पण आपला शब्द पाळत नाही. विसरला नमस. लेकरू मोठं व्हायला लागलं, 5 वर्षाचं झालं, व्रतबंध केला पोराचा. त्या पोराला आता शिक्षणाला सुरुवात झाली आणि जसा 12 वर्षाचा झाला, तो सावकाराची बायको आली. अहो, आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून माझी इच्छा आहे सन्मुख बघावं. पोराचं लग्न. तुम्ही म्हणाल 12 वर्षात लग्न? मग पोरगी किती वर्षाची असेल? त्या काळामध्ये लग्न म्हणजे खरं कन्यादान होत होतं. आज नुसतं नाटक आहे. 12 वर्षाचा मुलगा म्हणजे ती 8 वर्षाची मुलगी. 8 वर्षात भवेत कन्या, 9 वर्षात दुर्गा भवेत. कन्या हे 8व्या वर्षाच्या मुलीला म्हणतात. ती जसं जसं ती 1-1 वर्ष वाढते, तसं तसं तिचं स्वरूप बदलत जाते. ती दुर्गा होते, काली होते, चंडी होते, मग उरावर बसते. पुंडली आहे की नाही? बघा, आता मला सांगा, तुम्ही 35 वर्षाच्या पोरीशी 25 वर्षाच्या पोरीशी लग्न झाल्यानंतर ती का सासूबाईचं ऐकल का? आधीच परिपक्व होऊन आलेली असते, पण 8 वर्षाची पोरगी सासूबाईच्या कडेवर असायची. अहो, लग्न लागायचं म्हणजे काय? मुलगा उभा आहे, मध्ये अंतःपट धरलाय, ती मुलगी मामाच्या कडेवर असायची. ती रडत राहायची, तिच्या नाकातनं बिराड वाहत राहायचं आणि मामानं तिच्या हातात द्यायची करंजी. करंजी खा, करंजी खा. लग्न म्हणजे काय पुरीला कळतही नव्हतं आणि अशा वेळेला ते लग्न लागायचं. पण त्या मुलीला समजावून सांगितलं, राव बाळ कडू, 8व्या वर्षाच्या पोरीला काय कळते? पण ती सासूबाईच्या कडेवर. आई बाबा ती सासू सासऱ्यांनाच मानायची, एक रूप होऊन जायची. काळ तो होता. आता तसं नाही. आता बाप येतो, पोरी तुझ्या करता मी मुलगा बघितलाय, खूपच सुंदर आहे, नाकी डोळी नीटस आहे. असं तुम्ही बघितला? मग असं करा ना, तुम्हीच करून टाका. आपला दुसरा पोरगा आहे त्याच्याशी करून टाका. उलट बोलतात. त्यावेळेला तसला प्रकार नव्हता. इकडे लग्न लागलं, सुशील सुंदर मुलगी घरामध्ये आणली. किती वर्ष? पोरगी 8 वर्षाची आहे. लग्न लागलं, कोड कौतुक झाले. त्यावेळेचे कोड कौतुक, त्या मुलीला चांगलं सांभाळावं म्हणून हे सगळे सासूबाईचे चोचले त्यावेळेला होते. कारलीच्या वेलीच्या खालून न्यायचं. काय काय प्रकार जे आता आपण लग्नामध्ये नुसतं नाटक करतो, पायगड्या घालतो, अमकं करतो, ढमकं करतो. मी जास्त बोलत ते तुम्हाला माहिती आहे का? हे सगळे सोपस्कार त्यावेळेला होता. विणीची पंग, त्यामध्ये तिला सगळं सजवायचो, तिथे रांगोळ्या काढायच्या, तिचे गाणे म्हणायचे, का तर माझी पोरगी चांगली राहिली पाहिजे. आता ती सासूच विचार करते, पोरगी घरात आली तर मी चांगली राहील की नाही? का एका घराचे 2 घरं होतील? ऐकली सांग. लग्न झालं, मुलगी घरामध्ये आली, आनंदी आनंद झाला. बघा, पाहता पाहता वर्ष झाली आणि मुलगा झाला आता 18 वर्षाचा. ही पण समजदार झाली. आता त्यांच्या संसाराला सुरुवात होणार. तो संसार फुलायला लागणार.
पण लेकराचं दुर्दैव आड आलं, याला क्षयरोग झाला. आजच्या काळामध्ये क्षयरोग म्हटलं म्हणजे काही वाटत नाही, संशोधन झालेत हो. पण त्या काळामध्ये संशोधन नव्हतं. क्षयरोग म्हणजे मरणच. नाना तऱ्हेचे व्रत वैकल्य जपो जाप्यो ज्या ज्या गोष्टी म्हणून करायच्या त्या सगळ्या धार्मिक विधी त्यावेळेला करून घेतले. अनुष्ठान जप करीती नाना, अनुष्ठान जप करीती नाना. अनुष्ठान जप करीती नाना, अनुष्ठान जप करीती नाना. मंत्रयुक्त आचरती ब्राह्मण, मंत्रयुक्त आचरती ब्राह्मण. भोजन देती त्वरित ब्राह्मण. भोजन देती त्वरित ब्राह्मण, भोजन देती व्याधि निवाराय. अनुष्ठान जप करीती, अनुष्ठान जप, अनुष्ठान जप, अनुष्ठान जप करीती नाना. अनुष्ठान चाललेले, जपजाप्य चाललेले, जे जे उपाय म्हणून सांगावे त्या लेकराची व्याधी शमन होण्याकरता चालली. नाना तर आता मला सांगा, सावकार असल्यामुळे इकडेही श्रीमंती आणि ती जी मुलगी होती ना तिच्या इकडे माहेरी श्रीमंती, भरपूर पैसा लावला. पण नुसत्या पैशानं कुठे रोग पळतात का हो? शेवटी जे जे जवळचे वैद्य राज आणलेले होते त्यांनी शेवट येऊन सांगितलं, सावकार आता रोग आमच्या हाती राहिला नाही, आता याचं मरणच जवळ. एकदम घाबरलेत, काय करावं? हो, ज्या डॉक्टरवर आपला विश्वास आहे त्यानं जर हातच काढून घेतले तर आपण घाबरतो की नाही? सावकारही घाबरला, काय करावं कळेना. शेवटी त्या लेकरानं बोलावलं, आई वडिलांना जवळ बसवलं, बाबा सोडा आता माझा पिच्छा, तुम्ही माझं लग्न करून दिलं, साजरी सुंदर बायको मला आली, भरपूर पैसा खर्च केला, तो व्रत वैकल्य जप जाप्य सगळं काही केलं, पण एवढा पैसा ओतूनही जर गुण येत नाही, माझी व्याधी माझ्या हातात नाही, ती तुमच्या हातात नाही, ती वैद्यांच्या हातात नाही, सगळं परमेश्वराच्या हाती आहे. पण आता एक काम करा, माझं मरण अटळ आहे, मला क्षय झालेला आहे, दिवसेंदिवस कफाचे बेतके वाढत चाललेले आहेत, मी आता जगू शकत नाही, तुम्ही परमेश्वराला जवळ करा. जगामध्ये सगळं खोटं आहे, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकडनं प्रेमाचंच उत्तर मिळेल हेही आपल्या हातामध्ये नाही. तुम्ही आता देवाला जवळ करा, तोच एक तारणार आहे आणि त्याच्या सान्निध्यानं राहा. आई वडील धाय मोकून रडतायत. महाराज बायकोला बोलावलं, प्रिय ये इकडं. तिच्या अंगावरून हात फिरवला, बाळ केवढी सुंदर आहेस ग दिसायला, लग्न झालं पण तुला मी एक अपत्य सुद्धा देऊ शकलो नाही, तुला मूल बाळ झालं नाही, अभागी राहिलो मी, तू सुद्धा अभागी राहिलीस, आता काय करायचं? मरण माझ्याही हातात नाही. काही औषधं जर दिले असते त्याचाही उपयोग झाला नाही, पैसा खर्च केलास, तू आता असं कर, माझं मरण निश्चित आहे, मी जगू शकत नाही, मी जगू शकत नाही, तू आता असं कर, मी मेल्यानंतर माझ्या आई वडिलांजवळ राहा, ती तुला
आपल्या मुलाप्रमाणे म्हणजेच माझ्याप्रमाणे सांभाळ करतील, त्यांना सोडू नकोस. तुझी इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत राहा, पण तुला जर असं वाटत असेल की इथे माझा निभाव लागणार नाही, तर तुझं माहेर श्रीमंत आहे, तिथे जा, आई वडिलाकडे राहा. एवढं ऐकलं महाराज, डोळ्याला धारा लागल्या, रडायला लागले. नाथ, काय बोलता तुम्ही? लग्नाच्या वेळेला आपण वचनं घेतली ना, वचनं घेतली ना. विवाह समयी तन मन प्राणा, विवाह समयी तन मन प्राणा, तन मन प्राणा, तन मन प्राणा. अर्पियले मी तो माझाणा, पती तुम्ही माझे तुम्हाला ललना, पती तुम्ही माझे तुम्हाला ललना. मीच असे त्रिजगी, विवाह समयी तन मन प्राण, विवाह समयी तन मन प्राण. आपण वचन घेतलं ना एकबद्ध राहू म्हणून, आणि तुम्ही म्हणता माहेरी निघून घ्या. नाही नाही, तुम्ही जर जाणार, तुम्हाला जर मरण येईल. समागमे मी येईन खास, समागमे मी येईन खास. धरामणी हा दृढ विश्वास, धरामणी हा दृढ विश्वास. तुम्हा सोडून एकही श्वास, तुम्हा सोडून एकही श्वास. घडे न घडे मज जाणा, विवाह समयी तन मन प्राणा, विवाह समयी तन मन प्राणा, तन मन प्राणा, तन मन प्राणा. नाथ, असे गिरवाणीचे शब्द बोलू नका हो. आधीच तुमच्या या व्याधीनं माझ्या मनाला बोचण्या झालेल्या आहेत आणि तुम्ही शब्दांना पुन्हा मला टोचताय. एक लक्षात ठेवा, समागमे मी येईन खास. तुम्ही जर गेलात ना, मी सुद्धा तुमच्या सोबत सहगमन करीन, मी जिवंत राहणार. एवढं ऐकलं हो. आणि ते जे म्हातारे होते, आई वडील, सावकार आणि सावकारीण, धाय मोकळून रडायला लागले. अरे मुलगा तर जाणार, पण सुनही राहणार नाही. आम्ही कसं करायचो? हंबरडा फोडला दोघांनी, दोघे रडायला लागले. रडत असताना ही जी सून होती, जिचं नाव सावित्री, ही जवळ गेली. सासू सासऱ्यांना जवळ घेतलं. बाबा, तुम्ही रडता, तुम्ही जर असं धैर्य सोडलं तर काय होणार? रडू नका. अहो, आपण पैसा खर्च केला, वैद्य झाले, मांत्रिक झाले, सगळं झालं, देवधर्म केला, पण आपल्या हाती काहीच नाही ना. पण एक गोष्ट आहे, एक गोष्ट आहे, मला कळलंय. अहो, यांच्या हाती काही नाही, पण परमेश्वराची, एखाद्या सिद्ध पुरुषाची जर कृपा होईल ना, तर माझा पती वाचेल. मला कळलंय. गाणगापूर म्हणून गाव आहे, त्या गाणगापुरामध्ये दत्तात्रयाचे अवतार कोणी नृसिंह सरस्वती म्हणून आहेत. त्यांच्याकडे अनेक लोक गेल्यानंतर त्यांचं रोग शमन झालेला आहे. म्हणून मी माझ्या मनामध्ये ठरवलेलं आहे की तिथे जावं, आपल्या नवऱ्याला घेऊन तिथे जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणून मी त्याच दिवसापासून, माझ्या मनात आलेल्या दिवसापासून सारखं जप करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सारखा मी जप करते. श्री दत्त शरणम मम. असं वाटतंय तुम्ही द्याल ना मला अनुज्ञा, मी यांना घेऊन जाते म्हटल्या बरोबर गोपीनाथ सावकाराला एकदम आठवण झाली. अरे
याच्या जन्माच्या वेळेला मी दत्तात्रय नाव ठेवीन आणि मी दर्शनाला आणीन म्हटलं होतं, पण मी विसरलो. अगं मग आम्ही पण येतो ना. तिनं विचार केला, यांना नेऊन काय करायचं, म्हातारे आहेत, यदा कदाचित रस्त्यानं जाताना जर काही कमी जास्त झालं तर दुःख होईल. त्यांना सांगितलं, असं करा, तुम्ही इथेच राहा, दान धर्म करा, देवाची पूजा करा, आलेल्या अतिथीचं स्वागत करा, मी माझ्या पतीला घेऊन जाते, दर्शन घेते आणि यांना आयुष्य मागून आणते, काळजी करू नका, मी आहे ना. शेवटी सासू सासऱ्यांना मानवलं. तिने एक डोली तयार केली, 4 माणसं सोबत घेतली, स्वतः थोडं शिदा सामुग्री घेतली आणि निघालेली आहे बघा. डोलीमध्ये त्याला ठेवलं. त्याला धड चालता येत नव्हतं, अंगात त्राण नाही, सगळं शरीर सोकल्यासारखं झालेलं. त्याला डोलीमध्ये ठेवलंय, प्राणच फक्त शरीरात बाकी आहे. रस्त्यानं चाललेली आहे, मुखानं चाललंय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सारखं नामस्मरण चाललंय. आता त्यावेळेला काही बस गाड्या नव्हत्या, पायी तीर्थयात्रा, मुखी दत्त नाम हाची माझा नियम सिद्धी नाही म्हणून असं करता करता एक दिवस गाणगापूरच्या वेशीला आली. तिथली माती कपाळाला लावली आणि आल्याबरोबर मंदिराच्या जवळ आली. बघितलं इकडे तिकडे, विचारलं, का हो, इथे कोणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून आहेत? हो हो आहेत ना. बरेच रोगी माणसं त्यांच्या दर्शनानं मुक्त होतात, असा त्यांचा अधिकार आहे, ते कुठे आहेत बरं? म्हणाले, महाराज आत्ता संगमावर स्नानाला गेले आहेत. तिनं डोली तिथे ठेवायला लावली आणि आलेले जे भोई होते त्यांना सांगितलं, तुम्ही आता असं करा, स्नान करून घ्या, थोडस जेवण करा आणि तयारीनं या, म्हणजे आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊ. ते लोक निघून गेले. तिनं सगळी तयारी केली आणि आता पतीला काही हवंय का, त्याला काही पाणी खायला हवंय का म्हणून विचारायला जावं म्हणून डोलीच्या जवळ आली. तो पडदा बाजूला केला आणि अहो पाणी हवंय का, काही खायला हवंय का, बोलेच ना पती. पती बोले ना. हलवून बघितलो, तो वाटेतच येताना केव्हा प्राण निघून गेलेला काहीच कळेना. तिनं किंकाळी फोडली, हो जोरामध्ये रडायला लागली. हे कसं झालं? नाथ नाथ, किती कठोर होतो मी, पुरुष महाकठोर. मला या परप्रांतामध्ये घेऊन आलात आणि आपण निघून केला. तोपर्यंत हे भोई सगळे धावत आले, काय झालं काय झालं काय झालं. पाहता तो पतीचा प्राण गेलेला, डिपचिप पडलेलं शरीर. अरे 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 अरे, हे काय झालं नाथ? आता सासू सासऱ्यांना मी जाऊन काय सांगू? किती आशेनं ते वाट पाहत असतील, आता माझी सून मुलाला घेऊन येईल म्हणून. अरे अरे, मला 3 हत्तेचं पाप माझ्या मस्तकी बसणार. धाय आपटून ओरडायला लागली, धाय आपटून ओरडायला लागली. काय करावं? हातात एक सुरी होती फळं कापण्याची, ती घेतली ना आता भोसकून घेणार. एवढ्यामध्ये त्या भोयानं तिच्या सोबत आलेल्यानी ती सुरी, बाई असं करू नका करू नका. पण तिचंही वय तरुण होतं, काय बोलावं तिला, काय बोलावं. तेवढ्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. यतीचा तिचा तो शोक बघितला आणि सिद्धाच्या रूपामध्ये भगवान दत्तात्रय तिथे येऊन उभे झाले. करी धरिला असे त्रिशूळ, हातात कमंडलू जवळ उभे, जटा बांधलेले. पोरी का रडतेस, का रडतेस म्हटल्याबरोबर ते जे भोवई होते ते आले धावत. महाराज, आम्ही फार दुरून आलो हो, माहूर देशातून आलो. यांच्या पुरुषाला क्षयरोग झालेला आहे. महाराजांच्या कृपाशीर्वादानं बरं होईल म्हणून इथपर्यंत ती घेऊन आली मोठ्या आशेनं, पण त्यांचा प्राण गेलाय. असं 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 म्हणजे नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणूनही शोक करते होय. मग आता किती दिवस रडल्यानं हिचा पती हिला मिळल. जवळ गेलाय तो सिद्ध पुरुष.
बेटा इकडे ये, इकडे ये, काय चाललंय? असा शोक का करतेस तू? विचारी आहेस, सुविचारी आहेस, चांगल्या घरची दिसतेस. गेलेला माणूस कधी येतो का? गेलेला माणूस परत येतो का? अगं इहलोकीचे संबंध संपल्यानंतर, ऋणाद बंध संपल्यानंतर त्याला जावंच लागतं. इथे कोणी असो, देव असो, दानव असो, मानव असो, कोणी असो, कोणालाही राहण्याचा अधिकार नाही. कार्य संपलं, निघून जावं लागतं. आणि तू शोक करतेस या मातीच्या गोळ्या करता. तिला जवळ बोलावलं. काल गतीचे महाचक्र ते अविरत भीर भीर ते, तयातून कोणी नच सुटते, तयातून कोणी नच सुटते. सिद्ध महाराज सांगतायत, ते प्रत्यक्ष दत्तात्रय होते. तिला सांगतायत हे कालचक्र आहे. काल गतीचे, काल गतीचे महाचक्र ते अविरत भीर भीर ते, तयातून कोणी नच सुटते, तयातून कोणी नच सुटते, तयातून कोण परे सुटते, नच सुटते. यात कोणी सुटत नसतं. कल्पकोटी आयुष्य सुरांचे, कल्पकोटी आयुष्य सुरांचे, घास अखेरी ते मृत्यूचे, समर्थासही क्षमान करीते, समर्थासही क्षमान करीते, चक्राचे पाते तयातून कोणी नच सुटते, तयातून कोण परे सुटते. अरे कोणाला आई म्हणतेस, कोणाला बाप म्हणतेस, कोणीच कोणाचं नाही. तुला वाटतं हे खरं नाही, मृगजळ आहे. कोण जनक मागुनी कुणाची, कोण जनक मागुनी कुणाची, पती कुणाचा सती कुणाची, पती कुणाचा सती कुणाची, सरता जीवन प्रेम नामे ठरते मृग जळते, तयातून कोणी नच सुटते, तयातून कोण बरे सुटते. अगं येतं कोणी सुटत नाही. ऋणानुबंधाच्या गाठी सुटल्या की सगळ्यांना जावं लागतं. कोणी नवरा नाही, कोणी आई नाही, कोणी बाप नाही, कोणी भाऊ नाही, माता पिता बंधू भगिनी, कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी, येथे तेव्हा सोडविना एका चक्र पाणी वाचून. ती आली, तिने नमस्कार केला. महाराज, माझ्या मोहाचा तुम्ही पडदा दूर केलात, माझा शोक दूर केलात, बरं वाटलं. पण मला असं वाटत नव्हतं. मी या गावात मोठ्या आशेनं आले, इथे कोणी नृसिंह सरस्वती भगवान दत्तात्रयाचे अवतार आहेत म्हणून मी आली. हे सगळं खोटं आहे नाही का? हे सगळं खोटं आहे नाही का? ठीक आहे, मग आता मी कसं जगावं आणि कसं राहावं हे मला सांगा. तेव्हा भगवान दत्तात्रयांनी 30, 31, 32 गुरुचरित्रामधले अध्याय, सतीचे अध्याय म्हणतात त्याला. तिला नवरा जिवंत असताना कसं वागायचं आणि गेल्यानंतर कसं वागायचं याचे धडे दिले. आपला नवरा जिवंत असताना त्याला देवासमान मानायचं. देवासमान मानायचं म्हणजे
देवघर करायचो, चौरंग ठेवायचा, गालीचा ठेवायचा, त्यावर त्याला बसवायचो, वरतून अभिषेकाची धार धरायची, गंध अक्षत फूल व्हायचो, नैवेद्य ठेवायचो, आरती धुपारत्या करायची. असं काही आहे का? नाही नाही. पतीशी प्रेमळपणानं वागायचं, त्याच्या आज्ञेमध्ये राहायचं. तुम्ही म्हणाल का हो हे सगळं काय स्त्रियांकरताच आहे का? माणसांकरता नाही का? आहे. जी स्त्री एवढ्या पतिव्रतेप्रमाणे राहते तिच्या पुरुषानं रामाप्रमाणे वागावं. रामाप्रमाणे जर असेल तर ती सुद्धा सीतेसारखी वागेल. बरोबर आहे ना? हा जर राम रोज सरकार मान्य होऊन जर यायला लागला तर तिनं कोणती पूजा करावी? ती पूजा वेगळी आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल काहीतरी सांगा. पण त्याच्या आज्ञेमध्ये राहायचं. तो आपला बहिष्ठर प्राण आहे असं समजून वागायचं. सती धर्म सांगितला. आणि गतदहा झाल्यानंतर म्हणजे तो गेल्यानंतर आपण एकतर नियमानं वागायचं किंवा मग सती जायचं. तिनं म्हटलं मी सती जाईल, माझं कोणीच नाहीये मागे पुढे, मी नवऱ्यासोबत सती जाईल. हो ना, मग ठीक आहे, मी तुला रुद्राक्ष देतो. 4 रुद्राक्ष दिले आणि सांगितलं हे तुझ्या नवऱ्याच्या 2 कानामध्ये घाल, 1 गळ्यामध्ये घाल आणि उरलेला रुद्राक्ष तू आपल्या गळ्यामध्ये बांध आणि भस्म लाव त्याच्या सर्वांगाला. आणि त्या सिद्ध पुरुषानं जाता जाता सांगितलं पुन्हा माझं एक वचन ऐक, अनायसे आलीच आहेस तर संगमावर नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊन जा, दर्शन घेऊन जा. एवढं सांगितलं. तिनं नमस्कार केला. 4 पावलं तो यती समोर गेला आणि गुप्तच झाला. ही बघतच राहिली कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. मग सांगितल्याप्रमाणे तिनं स्नान केलं. हिरवं कंच पातळ नेसलेली आहे, केस मोकळे सोडलेले आहेत, कुंद फुलाचा गजरा लावलेला आहे, भव्य कुंकू लावलेलं आहे, अंगामध्ये दागिने घातलेले आहेत, पायामध्ये ठसठशीत जोडवे होतेच. सगळी तयारी केली सती जाण्याची. चिता रचून ठेवली. चितेवर नवऱ्याचं प्रेत ठेवलं. त्या प्रेताच्या कानामध्ये 2 रुद्राक्ष घातले, 1 गळ्यामध्ये घातलं आणि उरलेलं त्या यतीनं सांगितल्याप्रमाणे आपल्या गळ्यात घातलं. सगळी तयारी केली आणि आठवण झाली की जाता जाता स्वामींचं दर्शन घेऊन घे म्हणून ती निघाली. काही सोबत माणसंही तिच्या निघाली. स्वामी संगमावर होते, पद्मासनावस्थेत बसलेले होते, ब्राह्मण बसलेले होते, रुद्राभिषेक चाललेला होता पादुकांवर. आणि ही जी गेली मोकळे केस सोडलेले, समोर जाऊन तिनं नमस्कार केला वाकून. बांगड्यांचा आवाज झाला. सोडलेले मोकळे केस बघितले, हिरवं कंच पातळ बघितलं आणि त्यांच्या मुखातनं आशीर्वाद निघाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या. पुत्रवती भव. पुत्रवती भव म्हटल्या बरोबर तिनं हंबरडा फोडला, रडायला लागली. महाराज काय खोटे बोलता हो तुम्ही? हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? म्हणजे आम्ही कधी खोटं बोलत नसतो. मग आलेल्या मंडळीनं सांगितलं तिच्या नवऱ्याला क्षयरोग झाला, ही माहूर देशावरून आलेली आहे, आपल्या दर्शनानं तो मुक्त होईल या आशेनं ती आली. पण येता येता तो पंचत्वाला पावला, त्याचं प्रेत चितेवर ठेवलेलं आहे, एक शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून तुमच्याकडे आलेली आहे. काय होऊच शकत नाही, माझे शब्द खोटे होऊ शकत नाही. कुठे ते प्रेत? आणा माझ्या समोर, आणा म्हटल्या बरोबर महाराजांची वाणी. ते जे भोई आले होते धावत निघाले, चितेमधलं प्रेत काढलं, आणलं ते उचलून आणि महाराजांच्या समोर ठेवलेलं आहे. त्याचे बंद सोडलेत. बंद सोडल्यावर महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि समोर रुद्र चाललेला होता. ते तीर्थ घेतलं आणि त्याच्या अंगावर जसं शिंपडलो, तो अंग मुरडीत उठिला. नग्नावस्थेत तो उठून बसला. उठून बसल्यावर सर्वांनी जय जयकार केला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय जयकार केला. लोक आश्चर्य झाले आणि तो एवढा लाजला नग्नावस्थेत असल्याबरोबर. तो म्हणायला लागला, अगं आपण इथं कुठे आलो? हे कोण स्वामी आहेत?
तिला एवढा आनंद झाला. गडबड चरणावरी लोळे. सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली. तोही उठला. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं. बघा, स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि भक्ती करायला लागला. औदुंबरी रमला गुरु हा, औदुंबरी रमला, औदुंबरी रमला. दावित लीला भक्तजनाला, दावित लीला भक्तजनाला, पाप ताप संकट हर गमला. औदुंबरी रमला गुरु हा, औदुंबरी रमला गुरु हा, औदुंबरी रमला. औदुंबरी रमला. मग तिनं निरोप पाठवला सासू सासऱ्यांना. आता गोपीनाथ सावकार आले बघा. तेही सुद्धा बायकोला घेऊन केवढा आनंदी आनंद झाला. गाणगापुरात राहिले. रोज भजन पूजन चाललंय. स्वामींच्या सेवेमध्ये राहिले. त्यांनी अन्न संतर्पण केलं त्या ठिकाणी. काय अधिकार स्वामींचा होता. अन्न संतर्पण केलं. आणि ज्या वेळेला माहूरला जायला पुन्हा निघाले तर स्वामींनी तिला बोलावलं. त्या मुलाच्या बायकोला, गोपीनाथ सावकाराच्या सुनेला बोलावलं. अगं इकडे ये, तुला मी सौभाग्यदान दिलाय. सौभाग्यदान दिलाय. तू आता निघालीस ना, पण सौभाग्यपणीच मरशील. आणि तुझं चरित्र सगळेजण वाचतील. त्यांचा उद्धार होईल. तिला वर दिला. ती निघाली. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. भक्ती केल्यानंतर सद्गुरु कृपा होते. आणि आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून खरे सद्गुरु ओळखले पाहिजेत. आम्ही खोट्यांच्या नादी लागतो आणि स्वतःचा गोटा करून घेतो. आहे ना स्थिती. मग काय, खोट्याच्या नादी आम्ही का लागतो. आमची तपश्चर्या कमी पडते, आमची त्यागवृत्ती कमी पडते, आमची उपासना कमी पडते. उपासनेनं अंतर्ज्ञान प्रगट होतो आणि खरं कोण आहे हे ओळखण्याची ताकद निर्माण होते. आम्ही अनाधिकारी आहोत. आम्हाला अधिकारच नाही ओळखण्याचा. मग सद्गुरू सुद्धा आम्हाला असे दूर लागतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत. नानांसारखे अधिकारी, टेंबे स्वामींसारखे अधिकारी. आमच्याही घराण्यावर महाराजांची कृपा आहे. लक्षात ठेवा. घरी महाराजांची मोठी मूर्ती आहे. मी त्या उपासनेतला आहे. मला एवढा आनंद झाला या निमित्तानं इथं यायला मिळालं. बरेच वर्षापासून चाललं होतं. माधवनाथ महाराजांच्या मंदिरात कीर्तन झालीत गड्या म्हटलं, पण नानांकडे काही झालं नाही. कुणीतरी रूपाने मध्ये योग आला होता तराण्याचा. आमच्या नागपूरच्या इंदुरकर फॅमिलीनं मला म्हटलं होतं आपण तराण्याला जाऊया. पण काय झालं कुणास ठाऊक. शेवटी ती नानांची इच्छा. पण नानांना मला इथे उभं करायचं असेल. आणि दत्ताचंच महात्म्य थोडं थोडं का होईना, कशाही पद्धतीनं होईना माझ्या मुखातून वदवून घेतलं. त्यांनी गोड करून त्यांनी घ्यावं. ती त्यांचीच कृपा आहे. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूची जर कृपा झाली तर देहाचं सोन होतं. सद्गुरु वाचोनी सापडे धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे, सद्गुरु वाचोनी सापडे. चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गायन आवडे. नले मुक्ती धन संपदा साधू संगते सदा तुझा म्हणे कर परवाशे सुखे धामावे. आता करोगी आरती जुगळ पाणी गोवाळेची आधी पुराण सहजली धाराले. आपा सगळा पुण्यावंत तुम्ही बाळा तुकावा तुका संगीत करितो प्रेमी तुझ निरांजन स्थिरभूमिया. तात्रेया सद्गुरुवर्या भावाचे करुणा करितो प्रेमे निरांजन शिरुनिया. धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व. काम क्रोधात रूपो
वर्गे व्याकुली सहगर्भ योग याग तपदान मेहनती असताही अपूर्व सुलभपणे निज भजने त्याशी उत्तरी जो सर्व प्रेमी जने रांगण शिरवुनिया अत्र मुनीच्या सदने ते देव भुके येते भिक्षुक होऊन अनसूये प्रतिबोलती त्रयमूर्ते नग्न होऊन आम्हा प्रतिज्ञा अन्न असे म्हणते परिशनी होऊन नग्न अन्न तवते शिशु होते तरी तो प्रेमी तुझनी रांजन शिरगुनिया दुर्वासाभित मौनी जाहला शंभू प्रमभेर ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला ओकेंद्र तातय योगेंद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतनी हो नित्यानंद तरी तो प्रेमी तुझनी रांजन शिरगुनिया म्हणायचे तरी तो प्रेमी तुझनी रांजन शिरगुनिया नाकी करो गुरुवर चरण ध्यान पाय अध्यक्ष नंबरस्मी नारायण समर्पया राम नारायण हरिनारायण गुरुपुरानंद शिवाय पंकजलोचन दाशिवा दिगंबरा 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 दिगंबरा